दारव्हा तालुक्यातील भांडेगाव टोलनाक्यावर महाविकास आघाडीने टोल बंद करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडले आहे। यापूर्वीही टोल बंद करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते, मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज महाविकास आघाडीचे पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्ते आक्रमक झाले। आंदोलनादरम्यान टोल नाका बंद करा अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने शेकडो पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे। दरम्यान शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ टोल बंद करण्यात यावा, अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे। 13 तारखेला जेव्हा कलेक्टर साहेबांसोबत मीटिंग झाली तेव्हा हा टोल नाका अनधिकृत आहे। टोल नाका बंद करणे हा वेगळा विषय आहे, पण अनधिकृत आहे। इथे टोल नाका उभाच असायला नव्हता पाहिजे, कारण या पूर्ण रोडवर एक टोपलंही सिमेंट नाही आहे, तरी हा टोल नाका उभा आहे। ते बंद करण्याच्या संदर्भात आदेश झाले होते कलेक्टर साहेबांनी, ते रद्द केले पालकमंत्री साहेबांनी। डायरेक्ट आमचा आरोप आहे, आणि आज जो टोल इथे उभे आहे तो पालकमंत्री साहेबांच्याच कृपेने उभा आहे, तो बंद व्हावा म्हणून आम्ही आज इथे आंदोलन परत केलेलं आहे। त्याचं काय होते, वरात गेली आणि नंतर घोडे नाचवण्यात अर्थ काय आहे? आंदोलन आम्ही उभं केलं जनतेसाठी, लक्षात आणून दिलं सर्वांना की हा टोल नाका इथं नसावाच म्हणून। तुम्ही आपण पाहिलं असेल की पेपरमध्ये सर्व आलं की पोझिशन चुकलेली आहे, म्हणजे ही जागा चुकलेली होती, त्याच्यामुळे हा टोल नाका पूर्णपणे अनधिकृत आहे हे स्पष्ट झालेलं आहे। कारण हातच एवढा मोठा असल्यामुळे म्हणूनच टोल तुम्हाला समोर अजूनही सुस्थितीत दिसत आहे, आणि हे जे पोलीस ताफा दिसत आहे त्याच्यामुळे दिसत आहे तुम्हाला। सुरू असलेला टोल नाका, पालकमंत्र्याच्या कृपेने सुरू असलेला टोल नाका, पालकमंत्र्याच्या कृपेने सुरू असलेला टोल नाका, जनसामान्यावर अन्याय होणारा थांबलाच पाहिजे। काही लोक